महानगरपालिका आयोजित पर्यावरण स्नेही गणेशमूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरण स्नेही गणेशमूर्ती तसेच सजावटीचे साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या पर्यावरण स्नेही गणेशमूर्ती प्रदर्शनास ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा येथे आयोजित केलेल्या हे प्रदर्शन 4 ऑगस्टपर्यंत सुरू आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत शनिवारी 27 जुलै या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उप आयुक्त अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह पर्यावरण कार्यकर्ते व प्रदूषण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते। शहरात प्रभावीपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना राबवताना नागरिकांनी पर्यावरण स्नेही सजावटीचे साहित्य पाहता यावे व सुलभ खरेदी करता यावे यासाठी या प्रदर्शनाचा उदात्त हेतू आहे। शाडू माती, लाल माती व गाईचे शेण, पुठ्ठ्यांचा लगदा, शेतातील माती व झाडा पाल्यापासून करण्यात आलेल्या सुबक गणेशमूर्ती हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे। या व्यतिरिक्त चटईपासून बनवलेली सजावटीची साहित्य, पर्यावरण स्नेही मखर, कापडी मंडप, झालर, फायबरपासून तयार केलेले चलचित्रे या प्रदर्शनात नागरिकांना खरेदी करता येणार असून एकूण 25 स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत। या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन हा उपक्रम यशस्वी करावा तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळून पर्यावरण स्नेही मूर्ती व सजावटीच्या साहित्यांचा वापर करून जलप्रदूषण रोखण्यास पालिकेत सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे सिटी डिस्ट्रिक्ट किसान काँग्रेसकडून वीज बिलांच्या वाढीव दराविरोधात महावितरण कार्यालयावर आंदोलन। ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाण्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ महावितरण कार्यालयावर एक महत्त्वपूर्ण आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र सरकारच्या अलीकडील वीज बिल वाढ, युनिट दर वाढ आणि ठेव बिलांच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते, जे किसान काँग्रेसला अनावश्यक व भारदस्त वाटतात। ऋषिकेश तायडे यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र शब्दात टीका केली आहे। यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबावर होणाऱ्या वित्तीय ताणावर प्रकाश टाकला। लोकांना या वाढीव बिलांचा भरणा करण्यात खूप अडचणी येत आहेत, विशेषतः जे मध्यमवर्गीय पृष्ठभूमीतून आलेले आहेत। तसे त्यांनी सरकारला कडक इशारा दिला की जर हा प्रश्न 10 दिवसांच्या आत सोडवला नाही तर ठाणे किसान काँग्रेस महावितरणच्या कार्यालयाला टाळा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही। ठाणे शहर किसान काँग्रेस वतीने महावितरणच्या अभियंता यांना या मुद्द्यावर पत्र देण्यात आले आहे। या आंदोलनात ठाणे शहर काँग्रेस कमिटी सरचिटणीस प्रसाद पाटील, ठाणे शहर संस्कृती विभागाचे प्रमुख स्वप्नील कोळी, ठाणे शहर महिला काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षा केसरी सोलंकी, ठाणे शहर किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष मुकेश भोईर, ठाणे शहर किसान काँग्रेसचे सचिव जलील शेख, ठाणे जिल्हा संस्कृती विभागाचे सरचिटणीस आणि ठाणे शहर किसान काँग्रेसचे सचिव सिद्धू तायडे यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथे या महावितरणच्या इथे आम्ही आज आंदोलन करत आहोत। आपल्याला माहिती असेल की प्रत्येक युनिट मागे यांनी बिल वाढवलेले आहे, तसंच हे दरवर्षी डिपॉझिटच्या नावाने हे गफला करत आहेत। त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करतोय आणि येत्या जर 10 दिवसात जर यांनी हे जर याच्यावरती उपाययोजना केला नाही
तर जर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, जो हा महावितरणचा जो गेट आहे, या गेटला किसान काँग्रेस टाळ लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. बजेट झालं, आता सादरीकरण झालं, अनेक सूट देण्यात आली. का वाटतं विजेमध्ये सूट देण्यात आली गरजेचं होतं, शेतकऱ्यांना सूट देण्यात आली? या लोकांना काय, यांना काही पडलेलं नाही, शेतकरी लोकांचं काही पडलेलं नाही, सर्वसामान्यांचं काही पडलेलं नाही. फक्त इलेक्शन आलं म्हणून आपल्या स्वतःचं काहीतरी तिथे आपली पोळी भाजायची म्हणून हे लोक फक्त लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना करतात. ते एकीकडे लाडकी बहीण योजना करतात आणि दुसरीकडे त्याच बहिणींना ते रडवायचं काम आज करत आहेत. सर, आपण बघितलं तर मागे 1 महिन्याभरापूर्वी इथे शिवसेने उभाठा गटातर्फे देखील आंदोलन झालं होतं. यावेळी आपण कुठेच नव्हतात. आज देखील आपण जर बघितलं तर तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये आहात, पण ते कुठेच दिसत नाहीये. एकत्र येऊन आंदोलन केलं तर जास्त फायदा होईल असं वाटत नाही का? नक्की नक्की आम्ही एकत्र येऊन हे करू. पण आज काय होतं की जे आमचे हे लोक आहेत, हे एकदम म्हणजे हे काय, यांचं जे बिल वाढलेलं आहे त्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि नक्की याच्या पुढे आम्ही एकत्र येऊन हे करू. पण आज हे फक्त काँग्रेसतर्फे आज आम्ही आंदोलन. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी साधला माध्यमांशी संवाद. अमितजी शहा व अजितदादा यांच्या मास्क लावून टोपी घालून बैठका झाल्या. या कपोलकल्पित मीडियाने उठवल्या वावड्या. मग संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचे का? कल्याण पूर्व येथे भाजपने कोणाला उमेदवारी द्यायची, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न. भारतीय जनता पक्षाचे देशातील वरिष्ठ नेतृत्व, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोन्ही नेत्यांना लपून छपून भेटण्याची काहीही गरज नाही. त्यांची भेट ज्या वेळी होते ते मीडियाला माहीत असते. त्यामुळे अजितदादा मास्क लावून टोपी घालून या बैठकीला गेले, या कपोलकल्पित अशा मीडियाने उठवलेल्या वावड्या आहेत. याच्या पलीकडे याला अधिकचे महत्त्व द्यायची गरज नाही. संजय राऊत हे रोज 10 वाजले की मीडियासमोर येऊन महाराष्ट्राची करमणूक करायची त्यांना सवय झालेली आहे. अजितदादा पवार यांना फिरता रंगमंच बोलले असले तर संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचे का? संजय राऊत म्हणतात ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. कल्याण पूर्वेच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड हे निवडून आले होते. आमदार म्हणून जबाबदारीच्या पदावर असताना गणपत गायकवाड यांनी जे काही कृत्य केले ते निषेधार्थ आहेच. पण ही जागा भाजपची असल्याने या जागेवर भारतीय जनता पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फार काही बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आनंद परांजपे यांनी व्यक्त केली. लढणार आहे असं कळतं. कल्याण पूर्वची जागा ही भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून गणपत गायकवाड निवडून आले होते. आमदार गणपत गायकवाड हे एका जबाबदारीच्या पदावर असताना जे काही त्यांनी कृत्य केलं हे तर निषेधार्ह होतच आहेच. पण त्या जागेवर भारतीय जनता पार्टीने कोणाला उमेदवारी द्यावी हा भारतीय जनता पार्टीचा निर्णय असेल आणि त्यामुळे त्याच्याबद्दल महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी फार काय त्यावर बोलू इच्छित नाही. खून करणाऱ्या आरोपींना 24 तासात मुंब्रा पोलिसांनी केली अटक. मुंब्रा येथे एका अनोळखी इसमाचा खून करणाऱ्या 4 आरोपींना कोणताही पुरावा नसताना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. BR नगर येथील आदर्श स्कूल दिवा पूर्व येथील बाजूच्या झुडपात एका अनोळखी इसम निश्चित पडलेला पोलिसांना आढळला. कळवा हॉस्पिटलमध्ये त्याला नेल्यावर तो मृत झाल्याचे निष्पन्न झाले. जबर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. शौविक गौर श्रीमनी वय 35 वर्ष, राहणार कोलकाता, पश्चिम बंगाल येथे असल्याचे समजले. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असता गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की वरील मयत इसम दिवा येथील सर्व्हिस स्टेशनजवळ आला असता त्याचा आकाश भोईर, जितेश भोईर व इतर
यांनी तू इथे का आलास, इथून निघून जा असे बोलण्यावरून वाद झाला. त्या कारणावरून त्यांनी मयत इस्मास दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर पहाटे 5च्या सुमारास सुलतान मेहमूद शेख व रितेश राजेंद्र प्रसाद राजभर यांच्या ताब्यात दिले. या दोघांनी मयत इस्मास भाडोत्री रिक्षाने आदर्श स्कूल दिवा येथे घेऊन जाऊन मारहाण केली आणि बाजूच्या झुडपात टाकून निघून गेले. या माहिती प्रकरणी पोलिसांनी या दोघांना दिवा येथून अटक केली. त्यानंतर आकाश भोईर, जितेश भोईर यांना साबेगाव दिवा येथून अटक केली. 2024 रोजी मुंबा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूलजवळ दिवा या ठिकाणी एका इस्माला मारहाण करून झाडझुडपामध्ये टाकलेलं आहे. त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली, ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कावा या ठिकाणी नेलं असता तिथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरांनी कळवलं. सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता, त्याचं नाव काय सांगितलेलं नव्हतं. नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता, तांत्रिकदृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असता तो शोविक श्रीमणी वय 35 वर्ष हा धारीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं. त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती आणि ह्या ठिकाणी आला होता आणि या ठिकाणी तो मयत आढळून आलेला होता. त्याप्रमाणे मग मुंबा पोलीस स्टेशनचे पी.आय. कोळेकर, पी.आय. तांबे यांचं पथक, पी.आय. पाचोरकर, पी.आय. दवणे आणि सिंदीप यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला, CCTVचं फुटेज पाहिलं, त्यांचे गुप्त बातमीदार लावले कामाला आणि त्यातून असं कळालं की हा इसम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून 2 इस्माने सुलतान मेहमूद शेख आणि रितेश राजभर त्या इसमांचा रिक्षात घालून आणून त्या बुद्ध मंदिराच्या पाठीमागं टाकलेलं होतं. त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता या लोकांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्या ठिकाणी जे चायनीज सेंटर आणि सर्व्हिस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भोईर आणि जितेश भोईर बंधू या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे त्या कारणावरून त्याला मारहाण केली. तो त्यांचं ऐकत नव्हता म्हणून दांडक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला आहे. मुंबा पोलीस स्टेशनचे पी.आय. तांबे, पी.आय. कोळेकर, त्यांचे मार्गदर्शक पी.आय. पाचोरकर, पी.आय. दवणे आणि सिनियर पी.आय. शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे लागलीचे चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे.